हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू मास्टर शॉपिंग ब्लॉग. तर मी आज आलेली आहे पुन्हा गाडगे ज्वेलर्स आंबेगाव ह्या ब्रँचला. सुंदर असं मंगळसूत्राचं कलेक्शन मी आज कव्हर करते, खास मंगळसूत्र महोत्सवानिमित्त. आणि महोत्सव हा 1 महिन्याचा आहे, तर तुम्हाला इथे सगळं काही कलेक्शन पाहायला मिळणार आहे. अगदी शॉर्ट मंगळसूत्र, लॉंग मंगळसूत्र आणि पेंडंटच्याही आपण व्हरायटी इथं कव्हर केलेल्या आहेत. आणि पेंडंट जे आहे ते अगदी 1.5 ग्राम पासून सुरुवात आहे पेंडंट मध्ये. मंगळसूत्रामध्ये 5-5.5 ग्राम पासून सुरुवात आहे. आणि हे सगळं कलेक्शन आपल्यासोबत आहे साई सर आणि सविता मॅडम. तर त्यांच्याशी थोडं इंट्रोड्यूस करून घेऊया आणि व्हिडिओ लवकरच स्टार्ट करूया. नमस्कार, तुमचं दोघांचे आमच्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर जे कलेक्शन आहे महोत्सवानिमित्त, तर ते आपल्या शॉपमध्ये भरपूर व्हरायटी आलेली आहे. तर त्याबद्दलही थोडी इन्फॉर्मेशन हवी होती. आणि 18 कॅरेटचं जे नवीन लॉन्च केलंय पुन्हा गाडगे ज्वेलर्स, त्याबद्दलही थोडी व्हरायटी म्हणजे सांगायचं होतं आम्हाला. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपण मंगळसूत्र प्रतिसादामुळे आपण दरवर्षी करतो. तसं याही वर्षी करतो, पण ह्या वर्षी आपण एक नवीन म्हणजे दागिन्यांची 18 कॅरेटची मंगळसूत्राची डिझाईन्स आपण लॉन्च केली आहे आणि चांगला प्रतिसाद आहे त्याचा. मग ते 18 कॅरेटचे जे घेणार पब्लिक आणि 22 कॅरेट, त्यामध्ये काही इश्यू नसणार आहे. त्यालाही 18 कॅरेट हॉलमार्क असणार, 22 कॅरेटला हॉलमार्क असणार, प्युरिटी फरक असणार आहे. अच्छा. आणि 22 कॅरेट ते आहेच आपण ते तर 22 ते फेमसच आहे म्हणजे कस्टमरला 18 कॅरेट घेतला तरी प्रॉब्लेम नाही, कारण हॉलमार्क आहे. आणि 22 कॅरेट घेतलं तरी काहीच इश्यू नाही. म्हणजे 18 कॅरेटचं जरी आता गेलं आणि जेव्हा नंतर एक्सचेंज करायचं त्या रेटला ते सगळं घेणार. काहीच नाही, काहीच प्रॉब्लेम नाही. तर छान व्हरायटी आलेली आहे 18 कॅरेटची पण. फॅन्सी मध्ये आहेत, शॉर्ट मध्ये, लॉंग मध्ये, अशा दोन्ही व्हरायटी आपल्याकडे. आता इथून पुढे पण त्याच्यामध्ये भरपूर व्हरायटी येत राहणार आहे. तर ओके, आपण व्हिडिओ स्टार्ट करूया. मध्ये आणि किती वेट आहे ह्याच ना टोटल 7.5 तोळेचं वजन आहे. 6.5 तोळे पूर्ण पट्टी आहे. पूर्ण पट्टी पॅटर्न आणि ही कलकत्ती पॅटर्न मध्ये. हो. तर हे पूर्ण पट्टी पॅटर्न मध्ये आहे, 6.5 तोळ्यामध्ये आहे हे. त्यानंतर तुम्ही हा एक पॅटर्न, हा पण पट्टीचाच वेगळा पॅटर्न. हा ह्यात पट्टी आणि काळ्या मान्यांचा समावेश आहे. याचं वजन पण 40 ग्रॅमच आहे. 40 ग्राम म्हणजे पूर्ण लॉंग मंगळसूत्र आणि पेंडंट. हे पेंडंट सहित वजन सांगितलं. हा बरोबर. हे पेंडंट सहित आहे 40 ग्राम मध्ये. त्यानंतर हे पिंजरा पॅटर्न मंगळसूत्र आहे. ह्याचं वजन 55 ग्रॅम आहे. प्लस तुम्ही 10 ते 12 ग्रॅमचं पेंडंट लावू शकतात त्याच्यावर. 7 ते 8 तोळ्यापर्यंत हे जातं. हो, 7.5 तोळ्यापर्यंत जातं. 7.5 तोळ्यापर्यंत हे जातं. त्यानंतर हे पण तसं कलकत्तीच लॉंग गंटन आहे. 43 ग्रॅम वजन आहे त्याचं. हे पाहू शकता, काही पट्टी पॅटर्न मध्ये त्यांनी दाखवलंय. तर हेवी मध्ये आहेत. तुम्हाला याच्यात लाईट वेट मध्ये पण आहेत का? हा, ह्याच्यात लाईट वेट तुम्हाला आहे ना एक 4 तोळ्यापासून 4 तोळ्यापासून मिळते. पट्टी पण त्याची बऱ्यापैकी ब्रॉड आहे. आणि हे जे आहेत ते हे आपले बंच पॅटर्न मंगळसूत्र आहेत. हे फॅन्सी बंच पॅटर्न आहे वाटीमध्ये. हो, वाटीमध्ये. याचं किती वेट आहे? त्याचं 65 ग्रॅम वजन आहे, म्हणजे 6.5 तोळे 6.5 तोळ्याच्या आसपास आहे. ह्याच्यामध्ये पण इंद्रजित चेन वापरली गेलेली आहे, म्हणजे चेन सुद्धा मशीन मेड आणि टिकायला चांगले असते. 6.5 तोळ्यापर्यंत ते. त्यानंतर तुम्ही हा पण एक पॅटर्न बघू शकता, वाटीमध्येच आहे. मीना वर्क आहे याच्यावरती. हो, त्याच्यावर पेंट मीना युज केलेला आहे. आणि इथे पण असं पॅटर्न आहे. हा पण एक छान पॅटर्न आहे. याचं किती वेट आहे? त्याचं 46 ग्रॅम. 46 ग्रॅम. त्यानंतर हा पण एक बघू शकता, हा पण सुंदर आहे, वाटीमध्येच आहे. हा पण बंच पॅटर्न मध्ये आहे. असे 3-4 लेअर मध्ये तुम्हाला इथे चेन मिळते. आणि सेंटरचा हा असा पॅटर्न असेल. याचं वेट आहे, त्याचं वजन 60 ग्रॅम वजन, 6 तोळे. 6 तोळ्याच्या आसपास. हे पूर्ण सगळं हाती काम केलेलं असतं. हे जे
पिलर आहेत हे सगळे हाताने बनवलेलं असतं. ते हँडमेड आहेत ते हो सगळे. सगळं हँडमेड काम असतं. हे 45 ग्रॅमचं आहे टोटल. 45 ग्राम 4.5 तोळ्याचं आहे. 45 ग्रामचं असं दिसायला मोठं दिसते पण एकदम लाईट वेट मध्ये आहे. याच्यामध्ये तुम्हाला हे असे पॅटर्न 4.5 तोळ्यामध्ये तुम्हाला हे मंगळसूत्र मिळेल. त्यानंतर हे वाटी पॅटर्न मध्ये पण बघू शकता एकदम छान हेवी मध्ये आहे. हे मिळेल तुम्हाला 58 ग्राम मध्ये. तुम्ही बंच पॅटर्न मध्ये आहे. हे पण इथे पण बघू शकता हा पॅटर्न पण वेगळा आहे थोडासा डिफरंट पॅटर्न मध्ये आहे 58 ग्राम मध्ये. त्यानंतर हा पण थोडासा डिफरंट वाटीमध्ये आहे. खाली घुंगरू पॅटर्न आहे. आणि याचं वेट किती आहे? त्याचं वजन ह्याचं 49 ग्रॅम वजन आहे. 49 ग्राम. तर हा बघा 49 ग्राम मध्ये 49 ग्राम मध्ये पूर्ण लुक असेल याचा. हे सगळे हे 4.5 तोळ्यापासून ते 5 तोळ्यापर्यंतचे 5.25 तोळ्यापर्यंतचे डिझाईन्स आहेत. लीना मॅडम काय करतो? हे पण बंच पॅटर्न मध्ये आहेत ना? हो हे गोकाक मध्ये असतं. हा आपण पहिले येलो फिनिश मध्ये पाहिलं होतं ते. हो तर हे काही गोकाक पॅटर्न मध्ये आहेत बंच पॅटर्न मध्ये. आणि हे तुम्हाला मी सांगते 47 ग्राम म्हणजे 4.5 तोळ्याच्या आसपास तुम्हाला हे पॅटर्न पाहायला मिळेल. म्हणजे 5 तोळ्याच्या कमी आहे याच्यामध्ये पण. नंतर हा एक पॅटर्न बघू शकता हे वाटीमध्ये. याच्यामध्ये पेंडंट मध्ये पण आहेत ना व्हरायटी? हो याच्यामध्ये पेंडंट मध्ये पण बघायला भेटेल पण कसं बंच पॅटर्न मध्ये वाटी छान दिसते. वाटीत ओके. हे आहे 6.5 तोळ्याच्या आसपास हा पॅटर्न मिळेल तुम्हाला. हे गोकाक कलेक्शन आहे. जसं आपण लास्ट टाइम येलो फिनिश मध्ये पाहिलं होतं तसंच हे गोकाक मध्ये. आणि हा पट्टी पॅटर्न मध्ये काळे मणी आणि गौमणी मध्ये तुम्हाला मिळेल. सुंदर अशी वाटीचा पॅटर्न आहे हा. याचं वेट आहे 4.5 तोळ्यामध्ये. हे पट्टीमध्ये आहे. जर हा काय 4.5 कस्टमरला पट्टी हवी असेल तर पट्टी टाईप मध्ये पण आहे. फॅन्सी मध्ये वगैरे. त्यानंतर हा वेगळा पॅटर्न आहे. हे फॅन्सी असे नुसते लॉंग बोथ असते. 34 इंच लेंथ आहे. काळ्या मण्यामध्ये नाही? हो आता सध्या याची खूप ट्रेंड आहे. म्हणजे मराठी सिरियल मध्ये पण असं तुम्ही बघितलं असेल असे. किती जातो? 4.5 तोळे 44 ग्रॅम्स फक्त पोत ना? हो 4.5 तोळ्यामध्ये फक्त पोत मध्ये तुम्हाला मिळेल. सुंदर असं पॅटर्न आहे आणि नवीन पॅटर्न आहे हा. आणि ह्याला तुम्ही पेंडंट म्हणून 5, 5.5 पर्यंत 6 पर्यंत जात असेल ना? हा म्हणजे तुम्ही जर त्याला वाटी घेतली तर 10 ग्रॅम पर्यंत वगैरे वाढली तर 5, 5.5 तोळेपर्यंत येऊन जाईल. त्यानंतर हा एक पॅटर्न बघू शकता. याचं वेट आहे 47 ग्राम मध्ये. सुंदर पॅटर्न आहे हा पण गोकाक मध्ये कलेक्शन आहे. हे पण 47 ग्राम मध्ये हा पॅटर्न मिळेल. त्यानंतर हा पण एक सुंदर पॅटर्न आहे. त्याचं वेट आहे 43 ग्राम मध्ये. हे पण तुम्हाला 4 तोळ्याच्या आसपास हे मंगळसूत्र मिळेल. हे वाटी सहित वेट तुम्हाला मी सांगते. सुंदर असा पॅटर्न हा पण. आणि नंतर हा एक पट्टी पॅटर्न मध्ये सुंदर वाटीमध्ये आहे. एकदम मस्त पॅटर्न आहे हा. याचं वेट आहे 51 ग्राम मध्ये. म्हणजे 5 तोळ्याच्या आसपास तुम्हाला हे बसेल. तर हे जे सगळं कलेक्शन मी तुम्हाला आता दाखवलं हे पण 5 तोळ्याच्या आतमधलं कलेक्शन. एकदम सुंदर पॅटर्न्स आणि गोकाक मध्येही तुम्हाला भरपूर अशी व्हरायटी इथे मिळेल. आपण एक पॅटर्न बघू शकता. एकदम सुंदर पॅटर्न आहे मंगळसूत्रामध्ये. डिझाईन पण बघा एकदम युनिक डिझाईन आहे. पॅटर्न पण एकदम मस्त आहे. हे 55 ग्राम म्हणलात ना? हो 55 ग्राम मध्ये बसेल. म्हणजे 5 तोळ्याच्या आसपास तुम्हाला हे सुंदर मंगळसूत्र मिळेल. त्यानंतर तुम्ही हा पण एक पॅटर्न बघू शकता. एकदम सुंदर आहे. 111 ग्राम आहे. पेंडंट एकदम हेवी मध्ये एकदम सुंदर दिसायला हेवी आहे. वेटला कमी आहे. पॅटर्न बघू शकता. असं बंच पॅटर्न मध्ये आहे. असं सुंदर आहे. 111 ग्राम म्हणजे 11 तोळ्याच्या आसपास तुम्हाला हे मंगळसूत्र मिळेल. त्यानंतर मध्ये अजून पॅटर्न दाखवते. हवाला पण एकदम पॅटर्न वाटीचा सुंदर पॅटर्न आहे असा. हे शॉर्ट मध्ये आहे का थोडस? नाही हे लॉंग आहे. मिनी पण शॉर्ट आहे त्यामुळे शॉर्ट ठेवलेलं. 63 ग्रॅम वजन आहे आणि 32 इंच याची हाईट आहे. म्हणजे 63 ग्राम म्हणजे 6 तोळ्याच्या आसपास तुम्हाला हे सुंदर पॅटर्न बघायला मिळेल. कोकक मध्ये आहेत का? हो हे सगळं कोकक मध्येच आहे. पाहू शकता गोकाक मध्ये आहेत. कमी वजनाचे आहेत. एकदम वेगळा पॅटर्न आहे हा.
ह्याचं किती वेट आहे? आणि त्याचं 3 तोळे 30 ग्रॅम वजन आहे. 30 ग्राम हो. म्हणजे 3 तोळ्यामध्ये. त्यानंतर हा पण पॅटर्न आहे वाटीमध्ये आणि असं पट्टी पॅटर्न मध्ये लाईट वेट मध्ये. त्याचं वेट आहे 36 ग्राम मध्ये. 3.5 तोळ्यामध्ये आहे हा. त्यानंतर हा पण बघू शकता एकदम छान आहे, गोकाक मध्ये आहे, वाटीमध्येच आहे आणि याचं वेट आहे 42 ग्राम मध्ये. बंच पॅटर्न मध्ये आहे. त्यानंतर हा एक आहे, हा पण सुंदर आहे. याचं वेट आहे 34 ग्राम मध्ये, म्हणजे 3.5 तोळ्याच्या आसपास तुम्हाला हे मिळेल. हा जो ट्रे आहे त्या ट्रे मध्ये सगळी जी व्हरायटी आहे ती 3.5 तोळ्यापेक्षा कमी आहे. हे सगळे 3-3.5 तोळ्यामध्ये हे तुम्हाला व्हरायटी इथे पाहायला मिळेल. गोकाक मधलेच आहे, लॉंग मध्ये बंच पॅटर्न. लॉंग मध्ये बंच हो. पॅटर्न मध्ये ह्याचं 77 ग्रॅम वजन आहे. 7-7.5 तोळा. हो, आणि हे सगळं हाती काम केलेलं असतं, म्हणजे हे सगळं Handmade आहे. डीप कार्विंग असते, सगळं कोरीकाम हाताने केलेलं असतं. पुन्हा असं नाही कसं केरला टाईप डिझाईन आहे. आणि Handmade. ह्याच्यातले जे स्टोन असतात हे मग पोटर स्टोन असतात, हे पण चांगल्या सेमी प्रिशियस क्वालिटीचे असतात. आणि हा जो पॅटर्न आहे तो गोकाक मध्येच आहे ना हो. हा Pendant. पेंडंट सेट मध्ये गोकाक मध्ये आहे. आणि हा पण इथे पण बघू शकता एकदम सुंदर पॅटर्न आहे. त्याचं जे वेट आहे ते 85 ग्राम पर्यंत आहे, म्हणजे 8.5 तोळ्याचा हा बसेल. म्हणजे हा बसेल तुम्हाला 7.5 तोळ्यामध्ये आणि पेंडंट हा बसेल तुम्हाला 8.5 तोळ्यामध्ये. हे पण सुंदर सेट आहे. तर हा पाहू शकता पोस्टर पीस आहे पुन्हा गडगी ज्वेलर्सचा मंगळसूत्र महोत्सवाचा. अँटिकचं कलेक्शन एकदम सुंदर आहे. लटकन तर पाहू शकता तुम्ही, एकदम युनिक आणि फॅन्सी आहे. पेंडंटची डिझाईन, पूर्ण मंगळसूत्राची डिझाईन पण एकदम सुंदर आहे. त्याची किती वेट आहे? त्याचं 104 ग्रॅम वजन आहे. 104 ग्राम हो. म्हणजे आणि 10 आपलं- तोळा 10.5 तोळ्याच्या हो. आसपास बसेल. आणि हा सुंदर आहे. PNG चा पोस्टर पीस आहे आता. हा ना, एकदम सुंदर आहे. त्यानंतर तुम्ही हे पण एक अँटिक मध्ये बघू शकता, एकदम सुंदर आहे. हा पण पेंडंट लाईट वेट मध्ये आहे, सुंदर मोत्याचं कॉम्बिनेशन केलेलं आहे. असा हा पॅटर्न आहे वरचा. याचे किती वेट आहे? त्याचं 5 तोळे 50 ग्रॅम वजन आहे. 50 ग्रॅम मध्ये, हो. म्हणजे 5 तोळ्यामध्ये बसेल तुम्हाला. आणि त्यानंतर हा एक पॅटर्न आहे, फॅन्सी वाट्यामधलं कलेक्शन आहे, मोतीचं कॉम्बिनेशन केलेलं आहे, सुंदर असा पॅटर्न आहे. पॅटर्न आहे एकदम सुंदर. हा पॅटर्न पण बघू शकता, एकदम युनिक पॅटर्न आहे. ह्याचं किती वेट आहे? 45 ग्रॅम वेट आहे. म्हणजे 4.5 तोळ्यामध्ये हा बसेल तुम्हाला. आणि हा जो छोटा आहे तो हा पण बघा, त्याचं 23 ग्रॅम वजन आहे. 23 ग्राम मध्ये. त्या वाट्यामध्ये एकदम युनिक वाटी आहे, वेगळी. आणि असं पण सुंदर लहान मध्ये पण तुम्हाला असा बंच पॅटर्न पाहायला मिळेल. असे बीट्स पण आहेत मध्ये. किती ग्राम म्हणला तुम्ही? 23 ग्रॅम. 23 ग्राम मध्ये, म्हणजे 2 म्हणजे तोळ्याच्या छान आहे, असं वेगळं आहे खूप. हा, वेगळं काही ऑलिव्ह ग्रीन कलरचे त्याला प्रिशियस स्टोन आहे. ते 2 तोळ्याच्या आसपास तुम्हाला बसेल. आणि त्यानंतर हे एक पॅटर्न पण बघू शकता, एकदम सुंदर पॅटर्न आहे. हा पण एकदम मस्त आहे. वा. आणि ह्याच्यातलं एक वेगळं करायचं सांगायचं म्हणजे ना, हे सगळे ठेवा डिझाईन आहे, म्हणजे स्टोन अँड स्टोन वरती जे काम केलेलं असतं, हा हा. त्यामुळे ह्याला ठेवा डिझाईन म्हणतात. आणि ह्याच्या पुढं चक्री डायमंड चा समावेश केलेला आहे. ओके. हे पण बघा, खूप सुंदर पॅटर्न आहे आणि एकदम युनिक आहे. म्हणजे तुम्हाला जर वेगळं काही हवं असेल तर हा पण एकदम मस्त पॅटर्न आहे. आणि तो तुम्हाला सेंटरला पण असेल. मस्त. याचे किती वेट आहे? 60 ग्रॅम वजन. 6 तोळ्याच्या आसपास, 60 ग्राम मध्ये ना. हे नुसते चेन मध्ये. हो. आणि हे कसे असतात, म्हणजे किती ग्राम पासून सुरुवात असतात? ते कमीत कमी आहे ना 30 ग्रॅम पासून चालू होतात. ह्याची लेंथ असते साधारण 30 इंच 28 इंच याची लेंथ असते. तर हे असे पण पॅटर्न आहेत सिंगल सिंगल मध्ये. तुम्ही आपण बघू शकता, याचं वेट तुम्हाला 23 ग्राम मध्ये मिळेल, 23 मध्ये. त्यानंतर हे डबल लेअर मध्ये पण असे पण असतात. आणि हे विदाऊट पेंडंट आहे. जर तुम्हाला असं विदाऊट पेंडंट जर चेन पॅटर्न हवे असतील तर तेही तुम्हाला 2.5 तोळ्यापासून मिळून जातील. त्यानंतर हे पण एक लाईट वेट मध्ये आहे, डबल लेअर मध्ये आहे, त्याचं वेट आहे 32 ग्राम. त्यानंतर हा पण आहे
ज्याचं वेट आहे 27 ग्रॅम मध्ये, हा तुम्हाला 27 ग्रॅम मध्ये बसेल. त्यानंतर हा जो आहे तो 21 ग्रॅम मध्ये आहे. त्याच्यानंतर हा जो आहे तो 23 ग्रॅम मध्ये आहे. 23. हे सगळे असे सुंदर विदाऊट पेंडंट तुम्हाला ह्या डिझाईन्स पाहायला मिळतील. जर विदाऊट पेंडंट पण त्यांच्याकडे व्हरायटी भरपूर आहे, चेन मध्ये, सिंगल मध्ये, डबल लेअर मध्ये. हे फक्त काळ्या मण्यांमध्ये आहेत पोत, तर ह्याच्यातही काही व्हरायटी पोत मध्ये तुम्हाला मिळेल. तर हा वाला पण बघू शकता, ही वाली पण पोत बघू शकता, एकदम छान आहे, लेअर मध्ये आहे. हे कसे असतात ह्याची सुरुवात? हे 20 ग्रॅम पासून येतात. हे 0 साईज मनी आहे आणि ह्याचं वेट 24 ग्रॅम आहे. हे 24 ग्राम मध्ये. हा. त्यानंतर हे जर घेतलं हे पण 25 ग्रॅम आहेत. ह्यात पण बंच जास्त आहे. अच्छा, हे पट्टीमध्ये आहे. हा, हे आपलं रेग्युलर पट्टी आहे. शरण नमुना म्हणतो आपण, ते 22 ग्रॅमचं आहे आणि हे पण 19 ग्रॅम मध्ये आहे. 19 ग्राम. 30 इंच लेंथ आहे. तर हे असे पाहू शकता, असे पॅटर्न्स पण तुम्हाला इथं विदाऊट पेंडंट पाहायला मिळतील. जर नुसते काळ्या पोत मध्ये किंवा बंच पॅटर्न मध्ये अशी वेगवेगळ्या व्हरायटी तुम्हाला हवी असेल तर अगदी 20 ग्राम पासून इथे सुरुवात आहे. आता ही जी मी तुम्हाला व्हरायटी दाखवते ही 18 कॅरेटची आहे. तर साईज जर आम्हाला थोडं सांगा ना, 18 कॅरेटचं काय लॉन्च केलंय पुन्हा गाडगे ज्वेलर्सने नवीन असं? ऍक्च्युली आता आपण आहे ना नवीन 18 कॅरेटचं कलेक्शन लॉन्च केलंय, की आता जर 22 कॅरेटचे रेट बघता ते आता 1 लाखाजवळ गेलेले. त्यामुळं 18 कॅरेट मध्ये बनवायचं कारण म्हणजे ह्याचा रेट पण थोडा कमी असतो. म्हणजे जर कम्पेअर केलं ना तुम्ही 10 ग्रॅम 22 कॅरेटचा रेट आणि 10 ग्रॅम 18 कॅरेटचा रेट, तर तुमचं जीएसटी मजुरी धरून तुम्हाला 18 कॅरेटच्या हिशोबाने आहे ना 18 कॅरेट मध्ये ना 15 ते 18,000 कमी तुम्हाला ह्याच्यात कमी अमाऊंट मध्ये बसवणार. तिकडे तुम्ही 1.5 ग्रॅम सोनं ह्याच्यात वाढू शकता तुम्ही. बरोबर. आता तुम्ही बघू शकता शॉर्ट मध्ये पण तुम्हाला आता 18 ग्रॅम मध्ये व्हरायटी पाहायला मिळणार आहे. हुबेहूब 22 कॅरेटचं जसं असणार आहे सेम तसंच आहे, काहीही फरक नसणार आहे. फक्त 18 ग्रॅम मध्ये 18 कॅरेट मध्ये आहे आणि ते 22 कॅरेट मध्ये. ह्यातही व्हरायटी आहे. ज्यांना बजेट कमी असेल त्यांच्यासाठी हे 18 कॅरेटचं पण पुन्हा गाडगे ज्वेलर्सने नवीन लॉन्च केली आहे. हे सुंदर अशी व्हरायटी मंगळसूत्र महोत्सव आणि खास ही व्हरायटी आलेली आहे. त्यामध्ये तुम्हाला जर गंठन मध्ये व्हरायटी हवी असेल ना तर तेही बघू शकता. याचं किती वेट आहे? त्याचं 41 ग्रॅम वजन आहे. 41 ग्राम मध्ये आहे. आणि ह्याचं पण 41च वजन आहे. 41 ग्राम मध्ये हा हो. पण तुम्हाला बसेल. हे सुंदर बंच पॅटर्न आहे दोन्ही आणि हे जे आहे ना हे पिंजरा पॅटर्न आहे. ह्याचं 40 ग्रॅम वजन आहे. हे 40 ग्राम मध्ये आहे. हा, सेम 22 कॅरेट सारखेच फिनिशिंग आहे. तुम्ही दोन्ही Same, ठेवून same. बघितलं ना तर काही लक्षात येणार फरक नाही की येणार. काही कुठलं 22 आहे आणि कुठलं हे 18 जरी घेतलं तरी काही म्हणजे हे नाहीये, लॉस नाही. लॉस नाही. ह्याला भविष्यात कधी पण तुम्ही आले ना कधी पण ह्याला तुम्हाला बायबॅक रिटर्न पॉलिसी 100% एक्सचेंज आहे. याला वेट टू वेट आहे, त्या दिवशीच्या रेट नाही. तर हा पण एक पॅटर्न आहे ज्याचं वेट 15 ग्रॅम 15 आहे. ग्रॅम 2 पदरी इंद्रजित चेन आणि ऑक्सिडाइज वाटी आहेत आणि हे पण मोपे चेन 13 ग्रॅमच आहे. 13 ग्राम हो. मध्ये. हा पण एकदम छान आहे. हा 13 ग्राम मध्ये बसेल. पॅटर्न पण बघा एकदम सुंदर आहे. तर अशी तुम्हाला 18 कॅरेट मध्ये पण भरपूर व्हरायटी मिळेल. हे फक्त काही सॅम्पल मी तुम्हाला व्हिडिओ पुरते दाखवले आणि याचं जे वेट आहे ते 13 ग्राम मध्ये. हा ते. आणि 18 कॅरेटचं अजून एक बेनिफिट काय आहे, 18 कॅरेट म्हणजे हे गोल्ड असं थोडा हार्डनेस असते. बाकीच्या एलोनी असल्यामुळे त्यात हार्डनेस असते. म्हणजे टिकायला पण थोडं चांगलं असतं. मंगळसूत्र कसं कस्टमरचं म्हणणं असते की मंगळसूत्राचे तारा वगैरे खराब होतात वगैरे, तर हे तसं होणार नाही का, कारण जॉईंट निघतात तसं काही होणार नाही. हा शोल्डरिंग तसं होणार आणि ऑलरेडी हार्ड आहे सोनं खूप. बरोबर. त्यामुळे हे तुम्ही थोडं रफ यूज जरी झालं तरी प्रॉब्लेम नाही. हे तर हिशोबाने थोडं हार्डनेस असते, टिकायला चांगलं राहतं.